नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला AC सप्लाय बद्दल माहिती आहे। आज आपण 99.9% AC सप्लाय वापरतो। आता हा AC सप्लाय आपल्या घरामध्ये AC सप्लाय आपण वापरतो, त्यालाच अल्टरनेटिंग करंट हा सप्लाय असं म्हणतोय। आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो तो 230 व्होल्ट आणि 50 सायकल म्हणजे फ्रिक्वेन्सी। आज आपल्या घरामध्ये जो सप्लाय वापरतो त्या सप्लाय निर्मिती तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी जी सप्लाय येते ती आपल्याला डोळ्याला दिसत नाही आहे। बघा, कुठली फेज असू दे किंवा न्यूट्रल असू दे किंवा ह्या वायरमध्ये सप्लाय आहे ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही, त्याचे परिणाम आपण बघतोय। आता उदाहरणार्थ एक इस्त्री घेतलं तर इस्त्री हात तापते, फॅन घेतलं फॅन हा फिरतोय, त्यानंतर बॅटरी घेतलं बॅटरी हा चार्ज होतोय। मग त्या ठिकाणी फॅन फिरतोय याचा अर्थ म्हणजे काय, चुंबकीय शक्ती। आता इस्त्री तापते याचा अर्थ काय, उष्णताजन्य परिणाम त्याच्यावरती होतोय। बॅटरी तापते म्हणजे बॅटरी चार्जिंग होते याचा अर्थ काय, तर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया, म्हणजे हे जे इफेक्ट आहेत हे इफेक्ट आपल्याला दिसतात। आता AC सप्लाय तुम्ही बघितलं, आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो तो AC सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट। यामध्ये एक फेज म्हणजे एक लाईव्ह वायर फेज, त्याला आपण L वायर म्हणतो। L म्हणजे जिवंत वायर। ती वायर आपण टेस्टरच्या सहाय्याने टेस्ट करायची असते। आता टेस्टर जो असतो तो हा टेस्टर असतो। आपण फेजच्या इथे लावला आणि असं त्याला हात लावलं ती लाईन पेटतं, त्याला मंडल पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या अर्चची आवश्यकता असते। हा टेस्टर आपण त्या ठिकाणी L म्हणतो, AC मध्ये L म्हणतो। आणि दुसरं वायर जे आहे ते न्यूट्रल, म्हणजे मंडल पूर्ण करण्यासाठी जी दुसरी वायर आवश्यकता असते त्या वायरला आपण न्यूट्रल वायर म्हणतो। आता हा फेज मध्ये नुसता दाब असतोय काय, नाही आहे। आता फेज वायरला आपण नुसता व्होल्टेज मीटर मारलो तर दाब दाखवणार आहे काय, नाही आहे। फेज आणि न्यूट्रल ह्या दोन्हीमध्ये 230 व्होल्टचा दाब असतो। फेज आणि न्यूट्रल ह्या दोन्हीमध्ये 230 चा दाब असतो। फेज आपण ओळखायचं कसं, तर हा टेस्टरच्या सहाय्याने आपण हा फेज ओळखतो। आणि न्यूट्रल जी वायर आहे ती ओळखायची असेल तर असा हा टेस्ट लॅम्प, हा बल्ब घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपण हा प्लगमध्ये इथं लावलं तर त्या ठिकाणी इथं असा हा बल्ब पेटला तर ह्या ठिकाणी फेज आणि न्यूट्रल मिळाला तरच हा टेस्ट लॅम्प पेटतो। लक्षात घ्या, फेज आणि न्यूट्रल मिळालं तर, नुसता फेज मिळाला तर बल्ब पेटत नाही आहे। दुसरीकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपला हा टेस्ट म्हणजे टेस्टर पेटल, म्हणजे या ठिकाणी न्यूट्रल कट आहे समजायचं। तर आज आपल्याला हा AC सप्लाय 230 व्होल्ट 50 फ्रिक्वेन्सी, भारताची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी जी आहे ती 50 सायकल्स व्यवस्थित म्हणजे एका सेकंदात 50 वेळा ते व्यवस्थित लहरी म्हणून काम करते त्या ठिकाणी। आता हा झाला AC सप्लाय। आता AC सप्लाय तुम्हाला सांगितलं, AC सप्लाय बघायचं कसा, तर त्याचे परिणाम कुठले कुठले आहेत, तर त्याचे परिणाम कुठले कुठले म्हणजे समजा आता इस्त्रीला आपण सप्लाय दिला तर त्यामध्ये हिटिंग इलेमेंट तापतं, तर तापल्यानंतर आपल्याला कळते की बाबा हे उष्णताजन्य आहे। आता मोटरला सप्लाय दिला, मोटर फिरते म्हणजे चुंबकीय शक्ती निर्माण होते। म्हणून आपण जो सप्लाय आहे AC तो आपल्या घरामध्ये किंवा सगळीकडे 99.9% हा AC सप्लाय आपण वापरतो। आता AC सप्लाय साठवून ठेवता येत नाही, महत्त्वाचं साठवून ठेवता येत नाही। तसं हा DC सप्लाय बघितला तर हा DC सप्लाय जो आहे तो बॅटरीमध्ये साठवून ठेवता येतो। त्याला आपण P म्हणजे पॉझिटिव्ह आणि N किंवा अधिक आणि हा वजा हा लिहितो। लक्षात घ्या, तुम्ही बॅटरी बघितला तर एकाकडे पॉझिटिव्ह टोक असते आणि दुसरीकडे निगेटिव्ह असते। आता हा DC आहे फक्त 230 व्होल्ट, DC आहे तो फक्त 230 व्होल्ट। आता परत AC कडे आपण बघितलं तर AC मध्ये हा आपला घेतो तो, आता हा सप्लाय मोलता असतो तो R Y आणि हा B, थ्री फेज सप्लाय तयार होत असतो। थ्री फेज सप्लाय तयार होत असतो। आता दोन फेज मधला दाब जो असतो तो 440 व्होल्ट असतो। दोन फेज मधला दाब जो असतो तो 440 व्होल्ट असतो। तर आपण एक फेज आणि ही जी वायर आहे ती न्यूट्रल वायर, तर त्याचा हा एक फेज R आणि हे ह्याच्यामध्ये आपल्याला 230, Y आणि N मध्ये 230, B आणि N मध्ये 230, असे प्रत्येक फेजचे 230 230 230 आपल्याला दाब मिळतो। लक्षात घ्या, आता न्यूट्रल
न्यूट्रल जे आपण ज्या ठिकाणी सबस्टेशन असते, आता ह्या भागात बघितलं कुंभोज किंवा हातकणंगले किंवा सावर्डेला सबस्टेशन आहे, त्या ठिकाणी न्यूट्रल तयार होतं. आता न्यूट्रल आणि अर्थ, आता जी तिसरी वायर आहे इथं ती अर्थ वायर असते, नंतर सांगतो मला. तर न्यूट्रल म्हणजे सबस्टेशन जेव्हा म्हणजे असतं त्या ठिकाणी खड्डा खणून 3x3चा खड्डा खणून त्यामध्ये तांब्याची प्लेट घालून मीठ, वाळू, कोळसा, चिकणमाती किंवा विटाचे तुकडे घालून त्या ठिकाणी भरून घेतात गाळाच्या माती सहाय्यानं, आणि वरती तांब्याची किंवा ही जी कॉपरची किंवा अल्युमिनियमची तार करून त्या ठिकाणी अर्थ तयार करतात, आणि ते अर्थ त्या ठिकाणी न्यूट्रल म्हणून वापरतो. त्याच पद्धतीनं जसं न्यूट्रल तयार केलं त्याच पद्धतीने न्यूट्रलच्या साईडला दुसरा एक खड्डा खणून त्या ठिकाणी सुद्धा तांब्याची प्लेट वापरून किंवा जस्ताची प्लेट वापरून अर्थिंग करायचं. आणि ते अर्थिंग जे आहे ती तिसरी वायर ही अर्थ, ते आपण समजा हा येता इस्त्री आहे आणि इस्त्रीचे असे 2 टर्मिनल आहेत, त्या टर्मिनलला आपण एल देतो आणि हा एन देतो, आणि तिसरी जी वायर आहे ते बॉडीला अर्थ म्हणून आपण देतो. आता अर्थ जसं फेजला महत्त्व आहे तसं न्यूट्रलला महत्त्व आहे मंडल पूर्ण करण्यासाठी, तसंच तितकंच महत्त्व अर्थिंगला सुद्धा आहे. ज्यावेळी एखादं विद्युत उपकरण त्यातलं तार किंवा फिलामेंट असे म्हणजे वायर असेल किंवा सप्ला कॉर्डची वायर असेल, कट होऊन त्या बॉडीला टच झालं तर त्या ठिकाणी आपला हात लावला तर आपण शॉक बसतो. आता अर्थिंग केल्यामुळं काय होतंय, आपल्यापेक्षा अर्थचा जो रेजिस्टन्स आहे, विरोध आहे, तो कमी असतो, त्यामुळं तिकडं तो प्रभाव वाहतो आणि आपले शॉक आपल्याला कमी प्रमाणात बसतो. म्हणून अर्थिंग करणं हा महत्त्व, जसं आपण फेजला महत्त्व आहे तसं न्यूट्रलला महत्त्व आहे, तसं अर्थला सुद्धा महत्त्व आहे. म्हणून त्या ठिकाणी अर्थ परफेक्ट पाहिजे, अर्थिंग केलं पाहिजे. जे आपण विद्युत उपकरणं मेटल धातूचे आहेत त्या ठिकाणी कंपल्सरी अर्थिंग करणं गरजेचं आहे. कारण उपकरणाला कधी काय वायर तुटून कधी शॉर्ट होईल सांगता येत नाही, आणि शॉकची तीव्रता तिथल्या भौतिक परिस्थिती वातावरणावर अवलंबून असते. समजा आपण इस्त्री करायला आलोय, कपडे चांदला हजरलो, हा म्हणजे असं घडी करून हातरलो, आपण जमिनीवरती आहे ने जर आपण शॉक लागला असेल, असा इस्त्री असेल आणि त्याला जर शॉक लागला तर आपल्याला खूप जोरात शॉक लागतो असा. म्हणून त्या ठिकाणी करत असताना सुद्धा आपण सुद्धा चादरीवरती बसलो किंवा आपण पाठ घेतलं किंवा टेबल असेल तर त्याच्या खाली साधी चटईवरती जरी उभा राहिलं तर आपल्याला बॉडी शॉर्ट असेल तर शॉक बसत नाही आहे, ओलसर असेल तर जास्त शॉक बसतो. म्हणून सांगितलं शॉकची तीव्रता तिथल्या भौतिक परिस्थितीवरती अवलंबून असते. म्हणून जास्तीत जास्त उपकरणाला अर्थ जर केला तर आपल्याला आपण धोकापासून वाचू शकतो. म्हणून अर्थिंग महत्त्वाचं आहे. जसं सप्लायसाठी एल आणि एन महत्त्वाचं आहे तसं अर्थ ही महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी काय करतात, काय गरज नाही आहे अर्थिंगला, कुठं हे उपकरण असं नाही आहे. ह्या 2 वायरी जसं लॅम्प लागण्यासाठी महत्त्वाचं आहे तसं ह्या उपकरणाच्या हे उपकरण आहेत, ह्या उपकरणाच्या सुरक्षेसाठी किंवा जेणेकरून आपल्या सुरक्षेसाठी हा अर्थ महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणून सिंगल फेजमध्ये आपण म्हटलं एल, एन आणि ई ह्या 3 गोष्टी माहिती पाहिजे, लक्षात घ्या. आता एल साठी जे आपण वायर वापरतो त्या तांबड्या कलरची वायर आपण शक्यतो वापरतो, त्याला एल म्हणजे लाईव्ह वायर म्हणजे जिवंत वायर. आपण टेस्टरनं चेक केल्यानंतर असा हा लॅम्प लागतो त्याला आपण म्हणलं. त्यानंतर ब्लॅक जी न्यूट्रल आहे तिथं काळ्या कलरची वायर वापरतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण वायर शक्यतो वापरत्या त्या ठिकाणी समजा एखादा पॅनल असेल किंवा कंपनीकडनं ज्यावेळी वायरिंग करून येते त्या ठिकाणी ह्या कलर कोडच्या वायर वापरतात. आणि शक्यतो करून हिरव्या कलरची वायर ती काय असतात अर्थसाठी नेहमी पॅनल बोर्डमध्ये सगळीकडे करतात. समजा आपल्या घरामध्ये म्हणजे 2-4 पॉईंटचं वायर असेल तर एकच बंडल वायर आणून ते आपण करतात. पण मोठं वायरिंग असेल तर त्या ठिकाणी कलर कोड वायर वापरतात. त्या कलर कोड वायर वापरण्यासाठी इथं तांबड्या कलरची, इथं काळ्या कलरची आणि इथं हिरव्या कलरची अर्थ वायर वापरतात. त्यामुळं आपल्याला कुठली वायर आहे हे कळतं, लक्षात घ्या. तर त्यानंतर हा 3 फेज बघितला इथं आर, वाय, बी आणि हा एन. तर आता 230 आपल्या मिळवण्यासाठी एक फेज आणि एक न्यूट्रल घेतला, दुसरा फेज आणि एक न्यूट्रल, तिसरा फेज आणि एक न्यूट्रल, अशा पद्धतीनं 440 2 फेजमध्ये दाब जो असतो तो 440 व्होल्ट असतो. आपण 3 फेज
आता ज्या ठिकाणी पिठाची चक्की असेल किंवा हे असेल तर त्या ठिकाणी 3 फेज घेतात आणि घरामध्ये आपल्याकडं सिंगल फेज असतो. आता आपल्या घरामध्ये जो व्होल्टेज असतो तो 230 व्होल्ट आपण आपल्या घरामध्ये सप्लाय घेतो. मग त्या ठिकाणी लोडनुसार आपण त्या ठिकाणी मेन स्विच किंवा एनर्जी मीटर त्या ठिकाणी वापरतो. जर आपल्याला समजा एखादा मोठा अपार्टमेंट असेल तर त्या ठिकाणी 3 फेज सप्लाय घेऊन त्या ठिकाणी बसवर बसून म्हणजे वाटप म्हणजे काय करतात, डिस्ट्रीब्यूट करतात, वाटप करतात. प्रत्येक म्हणजे 1 ते 4 खोल्या असतात. त्या ठिकाणी खालच्या फ्लोअरला आर, दुसऱ्या फ्लोअरला बी, तिसऱ्या फ्लोअरला वाय, म्हणजे अशा पद्धतीनं करतात. म्हणून त्या ठिकाणी सिंगल फेज सप्लाय तो सिंगल फेज सप्लाय आपल्याला का असतं हे माहिती करून घेणं गरजेचं असतं. तर आपल्याला त्यामध्ये एक फेज, दुसरा न्यूट्रल आणि तिसरा अर्थ ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. जे लाईव्ह वायर असतं त्या ठिकाणी आपण कधीही आता डोळ्यानं दिसत नाही आहे, स्पर्श करून बघायचं नसतं, पण त्या ठिकाणी टेस्टर पाहिजे. आणि नुसता टेस्टर आपण टेबलावरती राहून असं जर टेस्टर लागला, समजा आता मी हा टेस्टर आहे इथं टेबलावरती राहून जर असं बघितलं तर हा टेस्टर लॅम्प म्हणजे टेस्टर पेटत नाही. त्याला काय करायला पाहिजे, अर्थ करायला पाहिजे. समजा आपण उंचावरती एखादा फेज ऐकणे बघायला आलोय आणि टेबलावरती चढलोय, आपण असं हात लावून बघितलं टेस्टर पेटला नाही आहे तर त्या ठिकाणी सप्लाय नाही असं नाही. तर खाली राहिलेल्या माणसाला तू चप्पल काढ किंवा तुझ्या पायामध्ये शूज असतील ते काढ आणि मला थोडं अर्थ दे. मग अशा पद्धतीनं बघितल्यानंतर जर टेस्टर पेटला तर त्या ठिकाणी फेज आहे असं समजायचं. शक्यतो करून काढतो हा टेस्टरच्या साहाय्याने आपण फेज चेक करतो, बरोबर आहे. पण काही वेळा स्क्रू काढण्यासाठी किंवा स्क्रू बसवण्यासाठी हा टेस्टर वापरतो. त्यावेळी एखाद्या वेळी का हा जो पॉयलेट लॅम्प आहे तो हा नट निघत असतो, त्यामुळं कनेक्शन बरोबर होत नसतं, मग दाखवत नसतं. शक्यतो करून आपण फेज न्यूट्रल चेक करण्यासाठी लक्षात घ्या. फेज आणि हा टेस्टरनं जर बघितलं तर ठीक आहे, नसेल तर हा क्लिअर लॅम्प घ्यायचा. त्यामुळं फेज आणि न्यूट्रल म्हणजे दोन्ही आहेत की नाही हा टेस्ट लॅम्पनं कळते. म्हणजे न्यूट्रल पण चेक करू शकतोय, फेज पण चेक करू शकतो. मूळ फेजच चेक करायचं झालं तर आपण टेस्टरनं चेक करू शकतोय आणि टेस्टरला पूर्ण आपण हा पाठीमागा अर्थ द्यायला पाहिजे तर हा टेस्टर पेटतो. जर समजा अर्थ व्यवस्थित मिळाला नसेल, समजा नुसता असं आपण धरलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित असा मिळाला तरच हा टेस्टर इंडिकेटर पेटतो. जर नाही मिळाला म्हणजे खाली आता जमिनी आपण राहिलो म्हणून त्या ठिकाणी अर्थ व्यवस्थित हा मिळाला, जर शूज घालून जर आपण पाठीवरती हात लावलो तर तो मंडल पूर्ण होत नाही, अर्थिंग म्हणजे अर्थ मिळत नाही आहे, त्यामुळे तो टेस्टर पेटत नाही आहे. मग त्यामुळं फेज आहे की नाही आपण द्विधामान स्थितीमध्ये निर्माण होते. म्हणून चेक करत असताना व्यवस्थित अर्थिंग त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तरच हा मिळतोय. हा लाईव्ह वायर आहे लक्षात घ्या. एका तारला आपण धरलो लोंबकाळलं तरी सुद्धा आपल्याला काय होत नाही, जोपर्यंत मंडल पूर्ण होत नाही तोपर्यंत शॉक बसत नाही. शॉक कधी बसतो लक्षात घ्या, जर त्या ठिकाणी फेज आणि न्यूट्रल, फेज आणि अर्थ या दोन्हीच्या मध्ये आलो आपण तरच आपल्याला शॉक बसतो. लक्षात घ्या, दोन्हीच्या मध्ये आलं तर त्या ठिकाणी शॉक बसतो. म्हणून फेज वायर ओळखणं हा याचं अस्तित्व ओळखणं हा आपण टेस्टरनं ओळखतो. त्यानंतर हा न्यूट्रल आणि अर्थ, आता फेज आणि न्यूट्रल ह्या ठिकाणी असं बघितलं तर फेज आणि न्यूट्रल हा टेस्ट लॅम्पने ओळखतो आणि न्यूट्रल आणि फेज आणि अर्थ सुद्धा आपण बघितलं तर त्या ठिकाणी हा लॅम्प लागतो. लक्षात घ्या, न्यूट्रल हा आपण टर्मिनलला जोडतो, अर्थ हा बॉडीला जोडतो. पण ज्यावेळी एखाद्या वेळी न्यूट्रल कट झालं, समजा आपल्या मीटरमध्ये न्यूट्रल मिळत नसेल तात्पुरत्या कारणासाठी आपल्याला त्या ठिकाणी जो अर्थिंग वायर आहे तो न्यूट्रलला त्या ठिकाणी जोडून आपण लाईट काढू शकतो. म्हणजे तात्पुरत्या कारणासाठी अर्थ सुद्धा न्यूट्रल काम करू शकतो. म्हणून अर्थ आणि न्यूट्रल करण्यात म्हणजे तयार करण्याची पद्धत एकच आहे, पण जोडताना लक्षात घ्यायचं अर्थ जो आहे तो बॉडीला जोडतो, न्यूट्रल जे आहे ते टर्मिनल जोडतो, फेज आणि न्यूट्रल हे टर्मिनल जोडतो. आता दाब इथंही बघितला तर आपल्याला 230 मिळणार आहे आणि इथंही बघितला तर 230 मिळणार आहे. पण त्या ठिकाणी जोडत असताना अर्थ जे आहे ते टर्मिनलवरचं मोठं टर्मिनल आहे, लवकर करंट त्यातनं पास व्हावा म्हणून त्या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी जोडलं असते. आता ह्या ठिकाणी ह्याच्यावरती इथं यल लिहिलेलं असते, या ठिकाणी खाच मारल्या त्या म्हणजे गरम होऊ नये त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणून खाच मारल्या आहेत. त्यानंतर इथं न्यूट्रल लिहिलेलं असतं आणि वरच्या बाजूला थ्री पिन जो असतो
टॉप, त्याच्या बाजूला वरच्या बाजूला अर्थ असते, लवकरात लवकर करंट त्यातनं पास व्हावा, शॉक बसू नये म्हणून या ठिकाणी इथं अर्थचा पॉईंट मोठा असतो. ज्या ठिकाणी शक्यतो आपण 2 पिनच्या ऐवजी 3 पिन वापरायचं, कारण उपकरण जे असतात तर त्या ठिकाणी मेटलचे असतील तर त्या ठिकाणी चुकून बॉडी शॉर्ट झालं तर शॉक बसण्याची शक्यता असते. म्हणून फेज, न्यूट्रल आणि अर्थ त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं जोडायचं. आणि आपल्याला आज फेज म्हणजे काय असतं लक्षात घ्या. फेज म्हणजे का असतं, न्यूट्रल म्हणजे का असतं आणि अर्थ म्हणजे का असतो हे लक्षात आलं तर फेज आपण टेस्टरनं चेक करायचं, हात लावून बघायचं नाही आहे. त्या ठिकाणी असं काही जण असं जिबेल लावून वायर बघतात, ते असं काही कृत्य करायचं नाही आहे. तर त्या ठिकाणी चालू आहे की नाही कळत नाही आहे तर त्याला हात न लावता की आपण शक्यतो करून टेस्टरनं बघायचं. आणि टेस्टरनं बघत असताना तर त्या ठिकाणी टेस्टरला पाठीमागं अर्थ व्यवस्थित दिला तर हा टेस्टर पेटतो. त्यानंतर हा टेस्ट टाईमनं बघायचं, म्हणजे आपल्याला फेज आणि न्यूट्रल कळू शकतो आणि अर्थ त्या पद्धतीनं कळू शकते. म्हणून आपण काम करत असताना फेज, न्यूट्रल आणि अर्थ ओळखणं गरजेचं आहे. बरेच ठिकाणी कलर कोडच्या वायरा वापरतात, त्या ठिकाणी आपण वायरवरनं सुद्धा ओळखू शकतो न्यूट्रल कुठल्या आहे, अर्थ कुठल्या आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी टेस्ट केल्याशिवाय कुठलंही धाडस करायचं नाही आहे. काम करत असताना आपल्याजवळ नेहमी टेस्टर आणि हा एक टेस्ट लॅम्प असला की आपण फेज आणि न्यूट्रल ओळखू शकतो. मग अशा पद्धतीनं आपण काम करायचं. ठीक आहे, ओके.